आजा, अरे आज एवढ्या लवकर कुठे चाललायस? जीजे, अगं 15 ऑगस्ट आहे आज. 71वा स्वातंत्र्य दिवस आहे आपल्या भारताचा. अरे देवा, माझ्या लक्षातच नाही आलो. तुला सांगते, आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं का नाही, तेव्हा मी अवघी 8 वर्षाची होती. अरे आम्ही सगळेजण सातारला गेलो होतो. अरे काय सांगू, नुसती दिवाळीच. काय ती फटाक, काय ती गोडधोड जेवण, आणि काय सांगू तुला. हे बस बस जीजे, लहानपणापासून तेच ऐकतोय की. अरे बाबा, आम्ही जिवंत आहे तर आम्हाला अभिमानानं सांगू देत की. एकदा का आमची पिढी गेली की तुम्ही कशाला ध्यानात ठेवताय र? अरे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो लोकांनी जीव दिलाय. हे तर तुमच्या ध्यानात राहील का नाही काय माहिती. माझ्या चांगलंच ध्यानात राहील. तू जयडी उठले का नाही ते बघ. आवर म्हणवतील लवकर. ती आता केव्हा उठायची? का अजून उठली नाही ती? नाही. अगं झेंडा वंदनला येणार नाही ती. आता मला काय माहिती. जयडे, जयडे उठ की. हा 5 मिनिटं. काय 5 मिनिटं? तुझ्यासाठी झेंडा वंदन थांबवायचं का आता? आरती नाही याची, तिच्या नको नादाला लागूस तू. अगं पण झेंडा वंदन आहे ना आज. आज तरी लवकर उठायला पाहिजे ना तिला. आता होय बाबा, आपण काय करायचं. तिला उठव आणि पाठव लवकर. हा. आणि तुम्ही पण या. हो पुढे जाऊन तयारी करतो. बर येतो. आप्पा, आवर की लवकर. कोण? मी वय? मग कोण, मी का? तू येणार आहेस का दुकान उघडून बसणार आहेस? येणार आहे की मी. झेंडा वंदन झालं की मग दुकान उघडणार आहे. मग आवर की लवकर. अगं त्या ध्रुवच आवडतंय ना, जिथे त्याला शाळेत सोडा जाणार आहे मग मी आवडतो. त्यो जाणार आहे ना, मग तू कशाला निस्ता बसलाय? एवढी काय गडबड आहे? आता 6 वाजले, त्या 7:30ला असतो ना कार्यक्रम. आपण टायमात पोचू. तू नको टेन्शन घेऊ. मी टेन्शन नाही घेत, मी जाते पुढं. आता तुझं पुढे जाऊन काय काम आहे? काय गडबड चालली? गडबड काय? किती वाजल्यात बघा की. झेंडा वंदनाला जायचंय ना. अगं अजून टाइम आहे. आणि तू पुढे जाऊन काय करणार आहेस? माझं एक दुसरं काम आहे. आता काय काम काढलेस? त्यो आज मला सांगणार आहे ना. काय सांगणार आहे? आपल्या गावात स्मार्ट पोरगा कोण आहे? हा एक. अरे कोण आहे सांग की. जाऊ दे, नंतर सांगतो मी तुला. नाही नाही, नंतर बिंतर काय नाही, आत्ताच सांग. आता नंतर सांगतो म्हणलं ना. आजचा कार्यक्रम कसा होणार आहे ते सांगणार आहे ना आज मला. आता त्यात काय सांगायचं? दरवर्षी होतो तसंच होणार आहे ना. होय, पण आम्ही रांगोळी काढणार आहोत म्हणून मी यास्मिनला बी लवकर बोलवलंय. ती आली असेल, येऊ का? हा जा तू पुढे. काय पोरगी पण ना. आप्पा आवर तू पण. सगळ्यांचं आवरले की आपण पण निघूया. बरोबर, चल चल. चाचा, साउंड सिस्टम लगाई, लेकिन जिलबी किधर है? अरे जम्या ला रहा है ना पीछे से. पहिली जिलबी पाहिजे, त्याशिवाय 15 ऑगस्ट झाल्यासारखं वाटत नाही. खरंय बरं का चाचा. अहो लहानपणापासून बघतोय तुमची जिलेबी फिक्स असती आणि चव बी तशीच असते का? हो रफिक भाई, नुसती जिलबी नाही,
त्याच्याबरोबर झेंडेभर वाटायचे. काय फौजी आज एकदम चकाचक. अरे मग आपले फक्त 2च सण असतात, एक 15 ऑगस्ट आणि एक 26 जानेवारी. पण मला तुमच्या दोघांचं काय असतं तेच कळत नाही. दरवेळी चाचा जिलेबी आणि तुम्ही झेंडे वाटता सगळ्यांना. होय फौजी, तुम्ही न चुकता दरवर्षी झेंडे वाटता बर का. रावल्या, देश प्रेमाची किंमत करता येत नाही काय राजा? होय, अरे ते रक्तातच असावं लागतं. काय झाली का तयारी? चालले हो. तू रांगोळी काढायला लागणार होतीस ना, म्हणून तुझ्यामुळे थांबलोय आम्ही सगळे. होय, म्हणूनच लवकर आले. चल यास्मिन, तू पिशवीत रांगोळी काढ. ओय, तू सांगणार होतास ना आज काय? कोण आहे त्यो? कोण त्यो? अरे त्यो पोरगा. हा यो होय. आधी रांगोळी काढ, मग सांगतो. हा बर बर, पण सांगितल्याशिवाय जायचं ना. नाही जात. अयो आजा, तीर निशाने पे लगा है. पण तू लगेच सांगू नको कोण पोरगा आहे ती. सांगतील बिनतील, गोळ करतील सगळा. आपलं मिशन खूप आहे. ए खोपी आहे. आता काय दे आधी तीर मारतोय. आजा, तू आणि रावल्या ती सतरंजी हातरून घ्या. ग्रामसभा आपली इथंच होणार आहे. मी तिकडे बघतो काय हाय नाही काय. हा येऊ का? हा आम्ही करतो सगळं, तुम्ही जावा. चला रावले चल सतरंजी काढ. ए आजा, तुला सांगा येत नाही वय आम्ही नाही काम करणार की. अरे नाही म्हणण्यासारखं काय यात? अरे सारखे सारखे आपल्यालाच काम लावत्यात. मग नाटकी करू नको. धर का धरतोय की, तुला दांडगी हाऊस काम करायची. धर. धरतोय. अच्छा, बहुतेक कोण पोरग आहे ते जाणून घेण्यासाठी आले. पण तू काय केलं सांगू नको बर का, नाही तर गोड करशील. अभी टाइम नाही आया है. हा अरे नाही सांगत दादा. म्हणजे फक्त आता सांगू नको, नंतर टाइम आल्यावर सांग. जा पुढच्या जा. आणतोय. काय काम चाललंय वाटतं? हो आता ग्रामसभा होणार आहे ना, झेंडावंदन झालं की त्याची तयारी सुरू आहे. झाली रांगोळी काढून. बर छान. मग सांग की आता. सांगितलं की छान. अरे काय छान, सांग की कोण आहे त्यो? आजा, फौजी विचारतात झेंडूची फुलं कुठे ठेवल्यात. हा तिथं बॉक्स जवळ असतील बघ, जा बघ. शाळेत काय न्यायचं का अजून? नाही नाही सर बाजूला. आजा सांग की. सांगतो की ग, किती काय तुला. बरे काम कर, टेबल धर चल.
होतास ना म्हणून विचारलं. हा, धर. कोण येतो? यो ना. रावल्या. हा? आजा हा? झाले सगळे तयारी, जाऊया का? हो, तेवढी सतरंजी टाकून जाऊया. हा? नको. आलो करू आपण. चल. अरे थांब की टाकून जाऊ. नको चल तर. किती वेळ लागते? चल तिकडं तयारीला जाईल. या रावल्याला मी आताच यायचं होतं. शेखऱ्या किती फोटो काढतोयस? मेन कार्यक्रमाला बॅटरी संपल. सच्चा तू टेन्शन घेऊ नको का, तुला माहितीये ना आपण काय क्वालिटीचा फोटो वापर ती. अरे एक्स्ट्रा बॅटरी आणली आपण, टेन्शन घेऊ नको, सगळा कार्यक्रम होतोय. चला या लाईन मध्ये उभे राहा. भैया चला की आपण पण लाईन मध्ये थांबूया. जमे, अरे आपण इथं काय रांगेत उभं राहायला आलोय का? म्हणजे टॅलेंट टेलिम. अरे जमीर बाळा, झेंडा वंदन भैयांच्या हस्ते होणार म्हणल्यावर भैया कसे राहतील रांगेत उभे? हा ते बी आहेच म्हणा. भैया सॉरी, मी विसरलोच बघा. डोंट फॉरगॉट. गॉटलं का? अरे भैया लाईन मध्ये थांबा की, कार्यक्रम सुरू करूयात ना. हा हा. मंडळी, आज आपल्या देशाचा 71वा स्वातंत्र्य दिन. आपल्या अनेक क्रांतिकारकांनी आपल्या भारतभूमीसाठी लढून तिला पारतंत्र्यातून मुक्त केलं. आपल्या सातारा जिल्ह्यातले पण बरेच क्रांतिकारक या लढ्यात होते. त्यात आपले क्रांतिसिंह नाना पाटील यांची तुफान सेना होती. त्या काळात इंग्रजांच्या विरुद्ध प्रति सरकार स्थापन करून ते आपल्या सातारा जिल्ह्यातून चालवलं जात होतं. आता आपल्या सातारचे थोरले प्रतापसिंह महाराज यांचा लढा तर आपल्या सर्वांना माहितच आहे. या आपल्या मातीतले देशभक्त किसनवीर आबा यांचं कार्य सुद्धा मोलाचं आहे. या आणि अशा अनेक ज्ञात अज्ञात लोकांमुळे आज आपलं स्वातंत्र्य आपण उपभोगतोय. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही परंपरा पुढे चालू ठेवली ती आपल्या भागातल्या सैन्यात भरती झालेल्या जवानांनी. आणि त्यापैकीच एक आपल्या गावातले फौजी हनुमंत फडतरे. कारगिलच्या युद्धात त्यांनी जो काय पराक्रम गाजवलाय ना, त्याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे. आजचा हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते करावा अशी आपल्या सगळ्यांची इच्छा आहे.
साथ सावधान। एक साथ ध्वज को सलामी देंगे। सलामी दो। एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। गाए तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। एक साथ हाथ नीचे लेंगे। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। भैया 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 जलेबी तो खाओ। जम्या हाँ भैया क्यों चले गए? हाँ तब मेरे को क्या मालूम। एक काम कर, इधर का सब खत्म होने के बाद उनको तू खुद जाके जलेबी दे क्या? हाँ हाँ जाता है। आजा 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 थांब की. काय अरे तू सांगणार होतास ना. काय ग लय होते आजा. काय लय होतंय? एका फाईटीत आउट करीन बघ. सांग लवकर. काय सांगू? ते पोरगा कोण आहे सांग की. हा पोरगा होय, सांगतो की. हा मग सांग की कोण आहे. अगं तू त्याला चांगले ओळखतीस. मी ओळखते. कोण? आपल्या गावातलाच आहे ना. हो एकदम चांगला मुलगा आहे. कोण आहे? कुणाच्या आद्यात नसतो, मदत नसतो. आपण भलं आणि आपलं काम भलं असा येऊ. होय पण कोण? तुला माहितीये का, कधी कुठल्या पोरीच्या नादी लागलेलं मी तरी बघेल नाही बाबा त्याला. जसं मला माहितीये ना तसं तुझं नाव ऐकतो मी त्या तोंडून. खरंच? काय खोटं बोलतोय मी? नाही नाही, नाव सांग की त्याचं. नाव आत्ता नको, उद्या सांगतो की. आज्या काय कशी तू? तू काल म्हणला होतास की आज सांगणार म्हणून. कधी? नाटक करू नका जा आज्या. सांग. अगं उद्या सांगतो म्हणजे नंतर सांगतो असं म्हणलं होतं मी. पण आता सांगायला काय प्रॉब्लेम आहे? नाही प्रॉब्लेम काहीच नाही. कसं आहे, योग्य वेळ आली की सांगेन की कोण आहे तू. केव्हा येईल तुझी योग्य वेळ? येईल लवकर येईल. तू नको लय विचार करू. चल बिका तर नेमका कोण असेल यो पोरगा?